सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगांमध्ये मुळशीच्या शांत दरीत इतिहासाची एक शांत साक्ष उभी आहे, ते म्हणजेच कैलासगड किल्ला. आज हा किल्ला शांत दिसतो, पण एकेकाळी इथून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले जात असे. मुळशी गावाजवळून सुरू होणारी ही छोटी पण एक सुंदर ट्रेकिंग वाट सह्याद्रीच्या खऱ्या सौंदर्याची ओळख करून देते. हिरवीगार झाडी, थंड वारा आणि निसर्गाच्या कुशीतून वर चढत आपण पोहोचतो या इतिहासाच्या दारात. तर आपण इथूनच या ट्रेकसाठी सुरुवात करत आहोत. थोडेसे वरती काही अंतरावर चलत गेल्यानंतर तुम्हाला ह्या मुळशी धरणाचा एक अतिशय छान अनुभव घेता येतो. खरंच मुळशी धरणाचा निळाशार जलाशय आणि आजूबाजूला पसरलेली हिरवी दरी आणि सह्याद्रीची भोवता ही डोळ्यात न सामावता येणारीच आहे. किल्ल्यावरती आपण अशीच चढण करत हा सनराईज मिस करता येणार नाही. या ट्रेकसाठी आपण सकाळी पहाटे 7 वाजता सुरुवात केली होती आणि जवळपास अर्धा तास ट्रेक केल्यानंतर तुम्हाला हे अतिशय सुंदर असा सनराईजचा अनुभव घेता येईल. असेच काही अंतरावर पुढे चालत असताना आपल्याला हे जाणवतं की स्वराज्याच्या काळात महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांचा वापर संरक्षण आणि प्रशासनासाठी केला. या किल्ल्यामधून आसपासच्या मार्गावर लक्ष ठेवणे हे सोपे होत असे. यानंतर थोड्या अंतरावर आणखीन अर्धा तासाचा ट्रेक करत या फॉरेस्ट मधनं वरती जात असता आपण पोहोचतो चक्क माथ्यावरती गेल्यावर तुम्हाला तिथे एक फ्लॅग भेटेल आणि तिथूनच तुम्ही जवळची पूर्ण व्हॅलीचे सुंदर असे दृश्य टिपू शकता. आणि मुळशी जो धरण आहे तो पूर्णपणे तुम्ही इथे पाहू शकता. म्हणजे कैलासगडाच्या मात्र पोहोचल्यानंतर दिसणारा हा नजारा मात्र खरंच शब्दांच्या पलीकडचाच आहे. समोर दिसते ती विशाल मुळशी धरणाचा निळाशार जलाशय, खरंच अतिशय सुंदर. तिथून पुढे आपण वाट बघत जातो गुहेकडे आणि पाण्याची टाकी असे काही तुम्हाला जुने अवशेष येथे पाहता येतील. त्यानंतर हे अवशेष बघून झाल्याच्या नंतर किल्ल्यावर काही अवशेष, मंदिराचे चिन्हे आणि पाण्याची टाकी आपण पाहूया. थोडे दूर 10-15 मिनिटं चालल्यानंतर आपल्याला भेटतं हे शिव मंदिर. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं कोरीव काम असणारी ही मंदिराची रचना आणि हे शिवलिंग. चला तर आपण याचे दर्शन घेऊया आणि निघूया पुढच्या वाटेकडे. आज किल्ल्यावर तटबंदी उरली नाही, लढाया थांबल्या, पण इतिहास अजूनही या वाऱ्यामध्ये जिवंत आहे. तर जेव्हा तुम्ही कैलासगडाच्या माथ्यावर उभं राहता तेव्हा जाणवतं की खरंच हा फक्त एक ट्रेक नाही, तर सह्याद्रीच्या इतिहासाशी जोडणारा एक अनुभवच आहे.